गौतम बिना बॅटमॅन. हाच नव शो द पेंग्विन द बॅटमॅन, मॅट रिव्ह्ज दिग्दर्शित च स्पिन ऑफ हा प्रश्न छानपणे मांडतो. ह्या फ्रँचायझीच्या शोमध्ये कुठेही असं वाटत नाही की तो दुसऱ्या कथेचा जोड आहे. लॉरेन लेफ्रांक यांनी निर्मित केलेली द पेंग्विन स्वतःच्या पायावर उभी आहे आणि गौतमच्या गुन्हेगारी जगातली राजकारणाची कसरती आपल्याला खिळवून ठेवते. द बॅटमॅन प्रमाणेच इथेही निष्ठा आणि नैतिकता याचं मोल केवळ सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे आणि ओस्वाल्डो स्कॉब, कोलिन फेरेल यांचा अप्रतिम अभिनय आता कोणालाच स्वतःला कमी लेखू देणार नाही. गौतमच्या गुन्हेगारी साम्राज्यात वर जाण्याचा त्याचा प्रवास द पेंग्विनमध्ये मांडलेला आहे, एक सामान्य गुंड ते किंगपिन. द बॅटमॅन 2022 च्या शेवटच्या घटना घडून आठवडा झाल्यानंतर कथा सुरू होते. कार्माइन फाल्कोन, जॉन टर्टरो च्या मृत्यूनंतर गौतममध्ये एक सत्तेचं रिक्त स्थान निर्माण झालं आहे. परिवार नवीन वारसाचा विचार करत असताना ओज याला एक संधी दिसते जी त्याने नाकारणं म्हणजे मूर्खपणा ठरेल. मात्र त्याचं आव्हान आहे कार्माइनची मुलगी सोफिया, क्रिस्टिन मिलिएटी, एक मनोविकारग्रस्त स्त्री जिला अर्थम स्टेट हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं आहे. शिवाय सॅल्वाटोरे मारोनी, क्लॅन्सी ब्राउन यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गुन्हेगारी कुटुंबासोबतही त्याला विचार करावा लागेल. कोलिन फेरेलच्या अभिनयामुळे ओजची व्यक्तिमत्व अधिक उठावदार होते. मेकअपमुळे फेरेलला ओळखणं कठीण होतं. मात्र त्याच्या अभिनयाची खरी ताकद ओजच्या प्रत्येक हालचालीत दिसते, त्याचं थंड डौल, अनियंत्रित व्यक्तिमत्व आणि जवळपास समाजविरोधी असलेला स्वभाव. त्याच्या अभिनयाची झलक दिसते जेव्हा तो काही मुलांच्या मागे लागतो, पण दुसऱ्या प्रसंगात विक्टर, रेंजी फिलिस नावाच्या मुलाला आपल्या सावलीखाली घेतो. ह्याच अनिश्चिततेमुळे द पेंग्विन अधिक आकर्षक बनते. एका वेगळ्या बाजूला पाहिलं तर मॉदर फ्रान्सिस, डिर्ड्रे ओकॉन्नल सोबतच्या संवादातून कळतं की ती त्याला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देते. क्रिस्टिन मिलिएटी, हाऊ आय मेट योर मॉदर फेम, सोफिया म्हणजेच हँगमॅनच्या भूमिकेत आपल्याला काय अपेक्षित आहे ह्याची झलक देतात. द पेंग्विन आणि हँगमॅन यांच्यात गौतमवर नियंत्रण ठेवण्यासाठी होणारी स्पर्धा अत्यंत रोमांचक असेल असं दिसतं. पहिला एपिसोड पाहूनच हे लक्षात येतं की डीसीच्या ह्या स्पिन ऑफचा निर्णय सर्वोत्तम होता, कारण हे नक्कीच सध्याच्या काळातले एक उत्तम टीव्ही शोजपैकी एक असेल. शोमध्ये हिंसा, नाट्य आणि कोरडे विनोद यांचं सुंदर संतुलन साधलेलं आहे. मात्र हा शो खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि काही पात्रांच्या कथा पूर्णपणे सांगता एकाच वेळी बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. पण हे तर पहिलं एपिसोड आहे. येत्या भागांमध्ये ही पात्र आणि त्यांच्या नात्यांची गुंफण नक्कीच अधिक उलगडली जाईल. डीसी आपल्या प्रेक्षकांना कमी समजत नाहीये आणि ह्या मालिकेतही त्यांची काळीगड शैली कायम ठेवतन्य, ह्यामुळे चाहते नक्कीच आनंदी होतील की ते मार्वल सारखं होत नाहीये. द पेंग्विन हे दाखवून देतं की गोष्टी अजून अधिक गद आणि रहस्यमय होणार आहेत आणि आपण यासाठी अजून तयार नाही आहात. अंतिम निर्णय 5 पैकी 4. तर मित्रांनो, हा होता द पेंग्विनचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.